गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईंच्या नावे मुंबईमध्ये डान्स बार, अनिल परवांचा आरोप, तर माझा काही संबंध नाही, योगेश कदमांनी आरोप फेटाळले. सावली बारवरून आमची बदनामी केली जाते. पत्नीच्या नावावर असणारा सावली बार शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिला आहे. माझी बदनामी करण्यासाठी परवांचे आरोप, रामदास कदम यांची प्रतिक्रिया. शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका. मदरशांमध्ये दहशतवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही. राज ठाकरेंच्या हिंदी सक्ती केली तर शाळा बंद करू, या वक्तव्याला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंनी न्यायनगरमध्ये सभा घ्यावी, तिथे जाऊन तिथल्या लोकांना मराठी बोलायला लावा. मराठीसाठी गरीब हिंदूंना मारहाण होतीये, नितेश राणेंची राज ठाकरेंवर टीका. सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक, रमेश गोवेकर हे हिंदू होते की नव्हते, नितेश राणेंनी सांगावं. नितेश राणेंवर टीका करताना संदीप देशपांडेंचा सवाल. सिंधुदुर्गमध्ये जेवढे खून झाले ते कोण कन्नड होते का तमिळ ख्रिश्चन होते? द्राणी कुटुंबियांनी जेवढी लोक मारली ती सर्व हिंदूच होती. मनसे नेते अविनाश जाधवांचा नितेश राणेंवर हल्लाबोल. राज ठाकरेंच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. राज ठाकरेंच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची याचिकेमध्ये मागणी. घनश्याम दयालू उपाध्याय यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल. लोकसभेचं यश मवियामधल्या सगळ्या पक्षांच्या डोक्यामध्ये गेलं. मीपणा आल्यामुळे विधानसभेमध्ये पराभव झाला. उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये मविया नेत्यांचे कान टोचले. मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलतायत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आरोप. सोमनाथचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला, कुटुंबियांचा दावा. मुख्यमंत्री आरोपींना पाठीशी घालत असल्याचाही कुटुंबाचा आरोप. जाणून बुजून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेतेपद जाहीर केलेलं नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांचं नाव चर्चेत होतं. जाधवांची आक्रमकता पाहून विरोधी पक्षनेतेपद देण्यास टाळाटाळ. विरोधी पक्षनेतेपदावर विनायक राऊतांची राज्य सरकारवर टीका. उद्धव ठाकरेंचा मुस्लिम पदाधिकारी मराठीसाठी मैदानात. अंधेरीमधल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांना गुलाब आणि पुस्तक देऊन मराठी बोलण्याचं आवाहन. बोलता येत नाही त्यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून थेट पुस्तकाचं वाटप. नोट घ्या, मतदान करा म्हणत 120 कोटी वाटले. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा खासदार नारायण राणेंवर प्रहार. मुंबई काँग्रेसकडून मुंबई विरासत मिलन कॅम्पेनचं उद्घाटन करण्यात आलं. उत्तर भारतीय प्रतिष्ठेच्या माध्यमातून उत्तर भारतीयांना एक व्यासपीठ देण्यावर मुंबई काँग्रेसचा भर. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात कॅम्पेनचं उद्घाटन. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाची घोषणा. मागील आठवड्यामध्ये आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं. आंदोलनाची दखल घेत शाळांच्या अनुदानाची राज्य सरकारकडून घोषणा. वर्ध्यामधल्या हिंगणघाट इथे ग्रामीण पोलीस स्टेशनची निर्मिती करा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले, सलील देशमुख यांची मागणी. ग्रामीण गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन. स्वच्छता सर्वेक्षणामध्ये नाशिकमधील देवळाली कॅन्टोन्मेंट देशामध्ये दुसरा. राज्यामधील कॅन्टोन्मेंटमध्ये पटकावला पहिला नंबर. धुळ्यामध्ये महात्मा फुले समता परिषदेची बैठक. माजी खासदार समीर भुजबळ यांचे ढोल ताशांच्या गजरामध्ये जंगी स्वागत. समीर भुजबळ यांच्याकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध. धाराशिवच्या कळंबमधील ठिकसळ गावचे ग्रामविकास अधिकारी केशव गव्हाणेंना जीव मारण्याची धमकी दिल्याचा स्टेटस ठेवून ग्रामविकास अधिकारी 10 दिवसांपासून बेपत्ता. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कुटुंबाकडून पोलिसात तक्रार दाखल. गोंदियाचे वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न. गौण खनिज माफियांचा दिलीप कौशिक यांच्याकडून पाठलाग. जेसीबी चालक आणि मालकावर गुन्हा दाखल. बीडच्या धुनकवाडमध्ये शाळेसाठी विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास. विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करत जावा लागत असल्याचा व्हिडिओ समोर. डोंगराळ भागातून मार्ग काढत विद्यार्थ्यांचा 1.5 किलोमीटर प्रवास. सफाई कामगारांच्या वारसांना सेवेमध्ये सामावून घेण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये महिलांचं आमरण उपोषण सुरू. उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली. सरकारचा नियम असतानाही प्रशासन सफाई कामगारांच्या वारसांना सेवेमध्ये सामावून घेत नसल्याचा आरोप. मधल्या साखर विक्रेत्याला सांगलीच्या व्यापाऱ्यानं 24 लाखांना फसवलं. 50 टन साखरेच्या ऑर्डरसाठी 24 लाख आगाऊ रक्कम देऊनही साखरेचा पुरवठा नाही. बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पुण्यामधल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये हरणांचं विलगीकरण. इतर प्राण्यांशी होणार हरणांचा संपर्क प्रशासनानं रोखला. काही दिवसांआधी संग्रहालयामधील 16 हरणांचा मृत्यू झाला होता. शासकीय परिचारिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे जळगावमध्ये बेमुदत संप सुरू. 7व्या वेतन आयोगामधल्या वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात आंदोलन. साक्री तालुक्यामधल्या शिरसोली ग्रामपंचायत हद्दीमधील बहिरम पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित. पाड्यामधील 15 ते 20 घरांच्या रहिवाशांची पाण्यासाठी वणवण. आदिवासी बांधवांचे हाल. बदलापूरच्या दत्तवाडी परिसरामध्ये चोरट्यांनी मराठा ज्वेलर्स दुकान फोडल्याची घटना. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. फॉरेन्सिक टीमची घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात. परभणीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संवाद मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला खासदार सुनील तटकरे उपस्थित. पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. देशभरात मोफत रेशनचे लाभार्थी 4 वर्षांमध्ये 1 कोटी 17 लाखांना वाढले. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाची माहिती.
मांडवली नफ्याद्वारे उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती किंवा हिंदू अभिव्यक्त कुटुंबांना 2024-25 या वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने प्राप्तिकर भरता येणार. प्राप्तिकर विभागाने एक्सवर याबाबतची दिली माहिती. बिहारमध्ये प्रशांत किशोर यांना रॅली दरम्यान मोठी दुखापत. पाटणामधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू. प्रशांत किशोर भाषण न देताच घटनास्थळावरून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल. डोनाल्ड ट्रम्प यांना एबीए आजाराची लागण. 70 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना या आजाराची लागण होत असते. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांची माहिती. आयपीएलमुळे पीसीसी माल 9,741 कोटींच्या महसुलामध्ये आयपीएलचा 5,761 कोटींचा वाटा. बीसीसीच्या आर्थिक भरभराट ही आयपीएलमुळे अधिकच होत असल्याची माहिती. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये गंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण. मणिकर्णिका घाटासह 84 घाट पाण्याखाली. वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणात एनडीआरएफ आणि बचावकारी पथक तैनात. मध्य हालवर पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक. मुंबई विद्यापीठामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र सुरू. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी पुढाकार. कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. पुण्यामध्ये पुढील 3 दिवस हवामान स्थिर राहणार. आज कमाल तापमानामध्ये किंचित घट होण्याचा अंदाज. पुणे शहरामध्ये अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. पुण्यामधल्या सिंहगड रस्त्यावर पूल लवकर खुला करा. उड्डाणपुलाचं काम अद्यापही सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी. सर्व विभागांनी समन्वय करून पुलाचं काम पूर्ण करा. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 20 जुलैला पुण्यामध्ये प्रांत समन्वय बैठक. बैठकीमध्ये प्रांतामधील विविध संघप्रेरित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार. बैठकीला 434 प्रतिनिधी उपस्थित राहणार.